आई अगं तुझं पोरग दंडातल्या ताकदीनं मोठं करणार आहेस का डोक्यातल्या ताकदीनं मोठं करणार आहेस तू? हे बोल ना आई. हा इथली काय नाही इथं. आणि मायबापांनो माझ्या राजमाताजी जाऊन छत्रपती राजांना त्यांच्या दंडातल्या ताकदीनं मोठं केलं का डोक्यातल्या ताकदीनं मोठं केलं? बोल ना. तुम्हाला नाही आई बोल ना. डोक्यातल्या ताकदीनं. मग इथं जर स्टँडर्ड लेकरू व्हावं असं वाटत असेल तर त्याला बर्गर पिझ्झा मिक्स व्हेज आलू मटर काजू करी तरी वडा वडापाव भजेपाव मिसळ पाव मॅगी. अय घंट्या अय घंट्या राहून दे ना. काय खाऊ घालाव बोल ना. खाऊ घालाव. ए जाऊ दे आई. तुझ्या घरामध्ये लेक पुरी येते छोटे छोटे पुरी यांना वेपर्स चाऊमिन परत मॅगी हे हे खाऊ घालणारी आई स्टँडर्ड आहे का? एक तुमच्या माहितीसाठी सांगतो नको ते खाऊ घातलं पोरगी वयात यायच्या आत वयात आली. हे जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद देईन. आणि ज्याला हे काहीच कळलं नाही अहो 7वीची आणि 8वीची पोरगी तुमच्या घरातून जर पळून जात असेल तर तुमच्या घरातला आहार किती खतरनाक आहे. लक्षपूर्वक आहे का? परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव भोळा त्याचा देव. हे भोळ्याचं मूर्खाचं नालायकाचं बावळटाचं नाहीये. तुमची 50 एकर प्रॉपर्टी तुमचं घरात जन्माला आलेलं तुमच्या DNA मधनं जन्माला आलेलं लेकरू 10 वर्षात जर संपवत असेल तर तुम्ही फक्त पोरं दंडातल्या ताकदीनं मोठे केलेत का? हे सांभाळण्याच्या क्वालिटीचे लेकर आपल्या घरात जन्माला यावे.